नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भोंदू अशोक खरातांनी गाठली विकृतीची सीमा. आणखी 2 गुन्हे, रुपाली चाकणकरांना अटक करण्याची मागणी. ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. राज्यभर खळबळ उडवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणाला धक्कादायक वळण लागलेले आहे. 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याने सांगत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तर अन्य एका विवाहितेवर बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा दुसरा गुन्हा रविवारी नाशिक पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे विकृत खरातवर महिला अत्याचाराचे एकूण 3 गुन्हे दाखल झाले आहेत. खरातला पोलीस खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्म हाऊस कर्मचारी आणि 8 जणांची SIT पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. पीडित दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका 33 वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार खरात यांनी तिचा विवाह झाल्यानंतर वारंवार बळजबरीने केले तसेच त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केल्याचा आरोप केलेला आहे. लग्न मोडल्यानंतर दुसरे लग्न करण्यासाठी खरातने पुन्हा महिलेला बोलून घेत तिच्यावर अत्याचार केला. गुन्हा शाखेने त्याचा ताप घेत रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. या प्रकरणात आता रुपाली चाकर यांना अटक करण्याची मागणी होत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. वरील तुमचा अभिप्राय व रुपाली चाकर यांना अटक करावी लागेल का? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.